नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वंदे मातरम. भारत माता की जय. नमस्कार मित्रांनो. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष आज पूर्ण झालेली आहे. खरं तर हा 150 वर्षांचा अभिमान आहे. नमस्कार मित्रांनो, मी निवेदक विठ्ठल पवार आणि आज आपण बोलणार आहोत त्या गीताबद्दल, ज्या गीतानं स्वातंत्र्य चळवळीमध्ये लाखो भारतीयांच्या अंतःकरणामध्ये ज्वाला प्रज्वलित केल्या. होय, वंदे मातरम. वंदे मातरम हे केवळ एक गीत नाही, तर ते भारतीयांच्या आत्म्याचा आवाज आहे. हे गीत 1875 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी संस्कृत आणि बंगाली भाषेत लिहिलं. त्यानंतर त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून या गीतानं एक नवसंजीवनी दिली. तेव्हापासून प्रत्येक भारतीयासाठी वंदे मातरम म्हणजे मातृभूमीप्रती सर्वोच्च प्रेम, त्याग आणि अभिमानाचं प्रतीक बनले. स्वातंत्र्याच्या लढ्यात या गीतानं असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली. जेव्हा इंग्रजांच्या अत्याचारांनी भारताच्या भूमीला जखमी केलं होतं, तेव्हा वंदे मातरमच्या जयघोषानं प्रत्येक देशभक्ताच्या छातीस जोश जागवला, स्फुल्लिंग चेतवलं. हे गीत ऐकताना देशभक्तांच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवरती जयघोष असायचा. आज या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असताना आपण या पवित्र शब्दांचा अर्थ पुन्हा एकदा सर्व भारतीयांनी समजून घ्यायला हवा. वंदे मातरम म्हणजे हे माझ्या मातृभूमी, तुला त्रिवार वंदन, तुला त्रिवार वंदन. हा केवळ देशप्रेमाचा उच्चार नाही, तर आपल्या भूमी, तिच्या निसर्ग सौंदर्य, संस्कृती आणि तिच्या जनतेबद्दलचा एक आदर आहे. चला, या 150 वर्षांच्या गौरवाप्रसंगी आपण पुन्हा एकदा मनापासून उच्चारूया वंदे मातरम आणि आपल्या भावी पिढ्यांना हे सांगूया, देशप्रेम केवळ शब्दात नाही, तर ते कृतीतून जपायचं असतं. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रेरणादायी विषयांसाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुमच्या कमेंट्स मध्ये लिहा जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.